व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही सुद्धा या चुका करता का? नवीन बिगिनर्स आहात, यूट्यूब पुन्हा नवीन सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला यूट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड करण्याची नेमकी पद्धत माहिती नाही आणि तुम्ही चुका करत आहे, त्यामुळे तुमचे चॅनल हे ग्रो होत नाही आहे. तर हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे. व्हिडिओ कुठेही तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. तुम्हाला शेवटपर्यंत मी सांगणार आहे की व्हिडिओ स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला काय काय सेटिंग्स करायचे आहे, ज्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात. काही लोक काय करतात, चॅनल अनलिस्ट करून ठेवतात, व्हिडिओ अनलिस्ट करून ठेवतात आणि मग जेव्हा त्यांच्या व्हिडिओचा टाईम येतो आणि ते लिस्ट करायचे विसरून जातात, पब्लिश करायचे विसरून जातात. तर तुम्हाला या चुका करायच्या नाही आहे आणि आज आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड कसा करायचा, कुठल्या सेटिंग्स करायच्या, ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला बघू आपण आजचा हा व्हिडिओ. सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्यानंतर इथे बघा, सर्वात खाली इथे तुम्हाला प्लसचं बटन दिसत आहे. आपल्याला त्या प्लसच्या बटनवर जायचं आहे. तर मी तुम्हाला आधी एक लॉंग व्हिडिओ अप्लाय करून दाखवते. तर इथे एक मी घेतला व्हिडिओ, ठीक आहे. इथे हा व्हिडिओ आहे माझा. तर इथे आपल्याला टाकायचं आहे आपलं कोणतं पण आपलं टायटल, GK क्वेश्चन्स 2026. आता हे मी तुम्हाला सांगण्यासाठीच सांगत आहे. आता हे झालं आपलं आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला सिलेक्ट ऑडियन्स करायचं आहे आणि इथून तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे. कारण की आता मला अपलोड करायचा नाही आहे, त्यासाठी मी करून दाखवते तुम्हाला. तुम्ही पब्लिक दिसत आहे तर तुम्हाला पब्लिक नाही करायचं आहे, अनलिस्ट करायचं आहे. अनलिस्ट झाल्यावर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि व्हिडिओ इथून अपलोड करून द्यायचा आहे. इथून आता व्हिडिओ अपलोड होत आहे. व्हिडिओ अपलोड झाला की मी तुम्हाला समोरची सेटिंग सांगते, ठीक आहे. कारण की अपलोड झाल्याशिवाय YT स्टुडिओवर आपला व्हिडिओ हा दिसणार नाही. तर इथे आपला व्हिडिओ अपलोड झाला. इथून आपल्याला आता बॅक जायचं आहे. बॅक गेल्यावर आपल्याला इथे आपलं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. YT स्टुडिओ ओपन केले की आपल्याला आपली कंटेंट ओपन करायचं आहे. व्ह्यू ऑलमध्ये जायचं आहे आणि आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याला ओपन करायचं आहे. आणि आता इथे जे पण महत्त्वाचे सेटिंग्स आहे ते आपल्याला इथेच करायचं आहे. व्हिडिओ अपलोड केल्यावर अनलिस्ट आहे, कारण की आपला जो टायमिंग आहे तो अपलोड करण्याचा, त्याआधीच तुम्हाला ह्या सगळ्या सेटिंग करून ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला पेन्सिलच्या आयकॉनवर जायचं आहे. पेन्सिलच्या आयकॉनवर गेल्यावर तुम्हाला तुमचं डिस्क्रिप्शन भरायचं आहे. डिस्क्रिप्शन तुम्हाला कसं भरायचं आहे, तुमचं जे कंटेंट आहे त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे. आणि जे टायटल तुम्ही इथे लिहिलेलं आहे त्यालाच इथे कॉपी करून इथे पेस्ट करायचं आहे. इथे कॉपी पेस्ट झालं त्यानंतर इथे थोडी तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे तुमच्या कंटेंटबद्दल, शॉर्ट इन्फॉर्मेशन, की तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये काय दिलेलं आहे, तुमच्या चॅनलमध्ये कशाबद्दलच्या इन्फॉर्मेशन दिल्या जातात, हे सगळं तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे. आणि डिस्क्रिप्शनच्या शेवट तुम्हाला हॅशटॅग्स लावायचे आहे. हॅशटॅग लावताना सगळ्यात आधी तुम्हाला हॅशटॅग शॉर्ट हा हॅशटॅग लावायचाच आहे. त्यानंतर मग तुम्ही तुमच्या कंटेंट रिलेटेड हॅशटॅग्स लावू शकता. इथून आपण जाऊया बॅक. हे झालं आपलं डिस्क्रिप्शन, ठीक आहे. ऑडियन्स आपण ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर लोकेशन तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. इथे आपली सेटिंग ही कंप्लीट झालेली आहे. इथून आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा. व्हिडिओ सेव्ह झाला नाही कारण की मी कंटेंट डिलीट केलेलं आहे. तर मी इथे सेव्ह करण्यासाठी इथे कंटेंट पुन्हा कॉपी पेस्ट करते, टायटल. तर इथे बघा आता सेव्हचं ऑप्शन आलेलं आहे. इथे आपला व्हिडिओ सेव्ह झालेला आहे. इतकं झाल्यावर आता इतकं झालं आपलं. व्हिडिओ अपलोड करण्याआधी तुम्हाला या सगळ्या सेटिंग करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. आता त्यानंतर अनलिस्ट केलेलं आहे, पण तुम्हाला तुमच्या चॅनलचं जे मेन टायमिंग आहे ते कसं टाकायचं आहे ते सुद्धा मी सांगते.
तर पुन्हा आपल्याला त्याच पेन्सिलच्या आयकॉनवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बघा विजिबिलिटी दिसत आहे, विजिबिलिटीवर जायचं आहे. विजिबिलिटीवर गेल्यावर तुम्हाला इथे तुमचं जे एक सेकंड स्पीडनी झालं विजिबिलिटी, इथे विजिबिलिटी झालं. पब्लिक नाव दिसत आहे, त्याच्याच खाली पब्लिश अँड पब्लिक दिसत आहे तुम्हाला. इथे आता तुम्हाला तुमची डेट आणि तुमचं टायमिंग दोन्हीही टाकायचं आहे. समजा आजची जे पण तारीख आहे, ठीक आहे, 13 तारीख आहे, कारण की मी व्हिडिओ 13 तारखेला हा सेट केलेला आहे, तर मी इथे 13 तारीख टाकत आहे. ते ओके करायचं. आता तुमचा जो पण बेस्ट अपलोडिंग टाईम आहे तो इथे टाकायचा आहे, ठीक आहे. आता शक्यतोवर मी व्हिडिओ 7च्या नंतरच अपलोड करते, तर मी ते 7 टाकते, 7 PM. इथे ओके करते आणि इथून येते बॅक. इथे आपला टायमिंग विजिबल झालेला आहे आणि आता जी तारीख आणि जो टायमिंग आपण सेट केलेला आहे त्या टायमिंगवरच आपला व्हिडिओ आपोआपच पब्लिश होणार आणि लोकांना दिसणार. हे सगळं झाल्यावर तुम्हाला सेव्ह करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर इथून आपला व्हिडिओ सेव्ह झाला आणि इथून आपली सगळी सेटिंग कंप्लीट झालेली आहे. या सगळ्या सेटिंग केल्याशिवाय तुम्हाला बॅक यायचं नाही आहे आणि व्हिडिओ हा लिस्ट करायचा नाही आहे, अनलिस्टच राहू जायचं आहे जोपर्यंत तुमच्या या सेटिंग्स कंप्लीट होत नाही. आय होप तुम्हाला कळालेलं असेल की व्हिडिओ हा कसा अपलोड करायचा असतो, त्यामध्ये कुठल्या सेटिंग्स करायच्या असतात, ज्यामुळे आपलं जे व्हिडिओ आहे ते टाईमशीर हा पब्लिकसमोर अपलोड होईल. जर तुम्ही तुमचा व्हिडिओ जर अपलोड केला असेल तर तुम्हाला आठवणीने तो तुमच्या टाईमवर हा पब्लिश करायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे हे सुद्धा मला नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.